उद्धव ठाकरे आणि फडणवीस भेटीनंतर आज विधान भवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट। लिफ्टवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना मिश्किल टोला। उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक अटळ। शेकापचे जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात। विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा अर्ज दाखल। उमेदवारीबाबत पंकजांनी फडणवीस, शहा आणि मोदींचे आभार मानले। हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतःच दहशतवादी। रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य। तर कामकाजातून भाषणाचा भाग वगळल्यानं राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना नाराजीचं पत्र। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत आज पंतप्रधान मोदी उत्तर देणार। राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता। अंतरवालीमध्ये ड्रोनद्वारे टेहळणी, ग्रामस्थांचा दावा। विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी मुद्दा उपस्थित केला तर सरकारचं चौकशीचं आश्वासन। झेड+ सुरक्षेची सहकार्यांची मागणी। दीक्षाभूमी पार्किंग आंदोलनात जिल्ह्याबाहेरून आलेल्यांची चिथावणी। पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाब उघड। 15 दिवसात संभ्रम निर्माण केला, दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विश्वस्तांचा दावा। अहमदनगरच्या राहुरीत राजू शेट्टींचं रास्ता रोको आंदोलन। दूध उत्पादकांना 40 रुपये दर देण्याची मागणी। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही आंदोलनात सहभागी। लासलगाव बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्याची केंद्रीय पथकाकडून पाहणी। कांदा उत्पादकांशी चर्चा करत लिलावाचा आढावा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात। आवश्यक कागदपत्रांसाठी बहिणींची धावाधाव। अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांसाठी पैसे घेणाऱ्या तलाठ्याचं निलंबन। एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। राज्यातल्या 13 साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून 1898 कोटींचा मार्जिन लोन मंजूर। अमित शहांचा हिरवा कंदील। विरोधी पक्षातील आमदारांच्या कारखान्यांनाही निधी। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी। सासवडमध्ये जाण्यापूर्वी दिवेघाटाचा अवघड टप्पा वारकऱ्यांना पार करावा लागणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।